नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं परत एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आहे फार्मावरती. जसं की आपल्याला माहितच आहे की आता रिसेंटली बी फार्म जे एक्झाम होत्या फर्स्ट इयर सेकंड इयरच्या त्या नुकत्याच संपलेल्या आहे. त्या पार्श्वभूमीवरती आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज बनवली होती. त्या इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीजचा तुम्हाला फायदा झाला असेल असं मला वाटतं, कारण बऱ्यापैकी आम्ही सुद्धा पेपर चेक केलेले आहे. जे इम्पॉर्टंट क्वेश्चन होते ते तशाच पेपर मध्ये पाहायला भेटलेले आहे. थोडं कमी जास्त होऊ शकतं, कारण आम्ही काय पेपर लीक केले नव्हते. आम्ही फक्त एक त्या ठिकाणी इम्पॉर्टंट क्वेश्चन याच्या बेसिसवरती ते सिलेक्ट करत होतो आणि ते तुम्हाला सांगत होतो. विथ त्याचे आन्सर सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिले. मला अशी अपेक्षा आहे की आम्ही जे इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला दिले त्याचा बेनिफिट तुम्हाला नक्कीच झाला असेल. तुम्हाला बेनिफिट झाला असेल तर तुम्हाला काय करायचं, कमेंट मध्ये सांगायचं आहे की सरांनी जे क्वेश्चन दिलेले आहे त्याचा बेनिफिट झाला, किती क्वेश्चन आले, किंवा कोणता सब्जेक्ट असा होता त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ क्वेश्चन रिपीट झाले नाही किंवा इम्पॉर्टंट क्वेश्चन आले नाही. तरी पण मला अशी अपेक्षा आहे, माझ्या अनालिसिस नुसार बऱ्यापैकी क्वेश्चन बऱ्यापैकी सब्जेक्ट मध्ये आपल्याला पाहायला भेटलेले आहे. तर तुमचे पेपर झालेले आहे, रिझल्ट येणारे 1-1.5 महिन्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. बी फॉर्म झाल्यानंतर कशाला ऍडमिशन घ्यायचं, काय करायचं, बी फॉर्मला ऍडमिशन घ्यायचं असेल तर डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे, त्यानंतर मार्क किती पडले, डी फॉर्म सेकंड इयरला आपलं कोणतं कॉलेज भेटणार आहे, कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायला पाहिजे, कॉलेज सिलेक्ट करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे, जेणेकरून बी फार्मसी ही फक्त एक डिग्री नाहीये, तर बी फार्मसी ही तुमच्या आयुष्याची एक इम्पॉर्टंट स्टेज आहे. जी तुम्ही पास आउट जर झाले किंवा चांगल्या कॉलेजून पास आउट झाले तर तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या कंपनीमध्ये जॉब भेटू शकतो, चांगल्या ठिकाणी जॉब भेटू शकतो. तुम्ही ऍडमिशन कुठं घेणं गरजेचे आहे, ऍडमिशन घेण्याकरता काय काय गोष्टी आपण कॉलेजच्या पाहिल्या पाहिजे, ह्या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बी फॉर्म झाल्यानंतर काय एम फॉर्मला ऍडमिशन बी फॉर्मला ऍडमिशन कुठे घ्यायचं, त्यानंतर कोणकोणत्या गोष्टी पाहायच्या, डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे, ऍडमिशन प्रोसेस केव्हा स्टार्ट होणार आहे, त्यानंतर रजिस्ट्रेशनची डेट, या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, आमच्या चॅनल सोबत कनेक्ट राहायचंय. फॉर्म भरल्यापासून तर ऍडमिशन होईपर्यंत, फक्त ऍडमिशन होईपर्यंत नाही तर तुमचं बी फॉर्म कम्प्लीट होईपर्यंत सुद्धा आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी सपोर्ट करणार आहे आमच्या चॅनल थ्रू. ओके, तुमचा कोणताही इश्यू असेल फॉर्म भरण्यापासून तर बी फॉर्म होईपर्यंत. ओके, त्यामुळे काय करायचं, चॅनल सोबत कनेक्ट राहायचं आहे. त्यानंतर तुमचे जे पेपर झालेले आहे अशी अपेक्षा आहे की जो रिझल्ट आहे तो चांगला असेल. रिझल्ट आल्यानंतर आपण भेटणारच आहे. पेपर झाल्या व्हिडिओ बनवणं शक्य नाही किंवा रिव्ह्यू व्हिडिओ आम्ही म्हणलो होतो बनवू, पण टाइम खूप लवकर निघून गेला किंवा असं म्हणता येईल की कामं खूप होते आमच्या मागे, त्यामुळे आम्ही काय व्हिडिओ बनवू शकलेलो नाही. तर हाच व्हिडिओ आहे किंवा तुमचे पेपर झालेले आहे, वेळ वाया घालू नका. मध्यंतरीच्या काळात वेगवेगळे जे बी फॉर्मचे सब्जेक्ट आता तुम्हाला नवीन पाहायला भेटणार आहे, कारण सिलेबस चेंज झालेला आहे. त्यामुळे सिलेबस पहा, आणि प्रचंड स्कोप आहे बॅचलर ऑफ फार्मसीला. फक्त मेहनत करणं गरजेचे आहे, म्हणून डी फॉर्म वर थांबू नका. ओके, बी फॉर्मला ऍडमिशन घ्यायचं आहे त्या तयारी काय करा, डॉक्युमेंट जे तुमचे एक्सपायर झालेले असतील, उत्पन्न असेल किंवा अदर जे डॉक्युमेंट एक्सपायर होतात ते काय करा, तुम्हाला अपडेट करून घ्यायचे, नवीन काढून घ्यायचे. कारण येणारे 1-1.5 महिन्यामध्ये काय होणार आहे, ऍडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे बी फार्मसीची. म्हणून तुम्हाला डॉक्युमेंट सुद्धा रेडी करायचे आहे. आणि तुम्ही आतापर्यंत जे चॅनलला प्रेम दिलेलं आहे ते असंच ठेवा, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आम्हाला तुम्हाला वेगवेगळ्या विषयी वेगवेगळी माहिती देता येईल. ओके, एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. आणि परत एकदा तुमचं जे रिझल्ट आहे ते रिझल्ट आल्यानंतर आम्हाला कमेंट मध्ये येऊन सांगायचं आहे की सर आम्हाला इतके मार्क पडले, तितके मार्क पडले. आम्ही तुम्हाला रिझल्ट आदल्या दिवशी सुद्धा व्हिडिओ टाकून त्या दिवशी रिझल्ट आहे तितकं माझ्याला रिझल्ट डिक्लेअर होणार आहे. पण तरी सुद्धा तुम्हाला काय करायचं, चॅनल सोबत कनेक्ट राहायचं. अपेक्षा आहे की तुमचे सगळ्यांचे पेपर खूप छान गेले असेल. डी फॉर्म फर्स्ट इयर असेल, डी फॉर्म सेकंड इयर असेल, आणि येणाऱ्या काळात तुम्ही काय करणार आहे, बी फॉर्मला ऍडमिशन घेणार आहे. जे डी फॉर्म फर्स्ट इयरला पेपर दिले ते सेकंड इयरला गेले तर त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही वेगवेगळे व्हिडिओ लेक्चर या ठिकाणी अपलोड करणार आहे विथ हँड रिटन नोट्स, आणि सगळं फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे आणि सगळं स्टँडर्ड क्वालिटीचं असणार आहे. ओके, तर चॅनलला काय करायचं, सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आजूबाजूच्या मित्रांना सुद्धा शेअर करायचे. आपल्या चॅनलची लिंक असेल, व्हिडिओ असेल, शेअर करायचा, व्हिडिओला लाईक करायचे आणि सपोर्ट करायचा आहे, जेणेकरून आम्हाला सुद्धा व्हिडिओ बनवायला म्हणजे एक प्रोत्साहन भेटेल. ओके, एवढं बोलून या ठिकाणी थांबतो. थँक्स फॉर वॉचिंग.